देतो की एक पॉझिटिव्ह जर्नलिझम म्हणा किंवा सकारात्मक पत्रकारिता जी आहे त्या माध्यमातून केवळ पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू। अगदी मला थोडक्यात आपल्याला विचारायचं आहे, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून राजकारण बाजूला सारून तुम्ही अनेक गरजू स्त्रियांसाठी एक वेगळी संस्था सुरू केली, ज्या माध्यमातून त्यांना स्वतःचे अधिकार कळायला लागले। मात्र महाराष्ट्रामध्ये आजही महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीये, याला कोण जबाबदार आहे? आणि मग अनेक वेळा अधिकारी किंवा त्यांची देखील नावं येतात की अमुक एक केस व्यवस्थितरित्या मांडलीच गेली नाही, मग त्यावेळेला नेमकं कुणाचं चुकतंय असं आपल्याला वाटतं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अंमलबजावणीच्या यंत्रणांवरती सुद्धा सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि पुरुषी वर्चस्व भावना याचा दबाव असतो, हे आपल्याला चित्र दिसतं। परंतु कन्व्हिक्शन रेट, दोषसिद्धीचं प्रमाण जे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही सगळे अभ्यासक आहात तर तेव्हा 10% सुद्धा नव्हतं। सामाजिक गुन्हे जे होते, मला स्वतःला आठवते माननीय स्वर्गीय R.R. आबा पाटील यांनी उत्तरं दिली आहेत सभागृहामध्ये, तर बलात्कार किंवा अत्याचार याच्यामध्ये हे आकडेवारी आहे सगळी 2.5 ते 4% कन्व्हिक्शन रेट होता। आणि आमच्यासारखा त्यावेळेला चर्चा ही चालायची की ही कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे, अत्याचार वाढतायत म्हणण्यापेक्षा ते वाढतायत आणि त्याची नोंद पण घेतली जाते। हे तर पूर्वी अनेक वेळेला त्याची नोंदच घेतली जात नव्हती, पण आता ते दोषसिद्धीचं प्रमाण निदान 24-25% महिलांच्या संदर्भात आलेलं आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। परंतु समाजामधले हिंसक भावना खूप वाढते आहे आणि त्याला जबाबदार मला तर असं वाटतं की एक बोट समाजाकडे केलं तर 4 बोट आपल्याकडे पण याच्यासाठी येतात की सोशल मीडियावरती जे हिंसात्मक, अश्लील, बेपर्वा, बेदरकार, बेकायदेशीर संदेश येतात ते न विचार करता फॉरवर्ड करत असतो आपण। तर ह्या सुद्धा गोष्टींच्या बद्दल विचार करणं फार गरजेचं आहे की आपण ते फॉरवर्ड करता कामा नये, किंवा आपल्याला चुकीचं दिसलं तर आपण सायबर सर्व्हिलन्स इन्स्टावरती किंवा याच्यावरती टाकू शकतो की ही गोष्ट चुकीची आहे। आणि दुसरं असं की पीडित महिलांना फक्त स्त्री आधार केंद्र का असावं? आज राज्य महिला आयोगही आहे, त्याही खूप काम करतायत, पण महिलांनी जाऊन महिलांच्या प्रश्नावर काम करायचं। तर मला थोडंसं असं वाटतं की आमचे जे बांधव आहेत आलेले, त्यांनी त्यांचा 10% जरी वेळ महिलांच्या न्यायासाठी वापरला तर कन्व्हिक्शन रेट जो आहे तो 50% पोहोचलेला दिसेल। त्यामुळे मी ही जबाबदारी जी आहे ती आमच्या बांधवांच्या आणि समाजाच्या उदासीनतेवरती सोडते। आणि राष्ट्रीय महिला आयोगासाठी जेव्हा आम्ही सर्व्हे केला 9 जिल्ह्यात, तेव्हा असं निदर्शनाला आलं की बलात्काराची किंवा हुंडाबळीची घटना घडल्या महिला संघटना, महिला कार्यकर्त्या ह्या दखल घेत